गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? एन्जॉय करताय ना आमचे ब्लॉग? तर प्रतिभा आंघोळीला गेली. आज ती लेट उठली, मी पण लेट उठलो, पण माझं लवकर आवरलं. मग मी म्हणलं तिला त्रास देण्याऐवजी मीच आमचं डे 2 इन मनालीचा ब्लॉगचा स्टार्ट करावा. तर तुम्ही हा व्ह्यू बघितला, खूप 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 आम्हाला एवढा आवडला ना हा व्ह्यू. एवढीच प्रॉपर्टी, त्यात फक्त आम्ही स्टे करतोय. प्रायव्हेट गार्डन सारखं हे रूम आहे दोन्ही आमचे. आणि इथनं हा व्ह्यू बघा. आणि एकदम ना ओल्ड मनाली, ते खाली एकदम ट्रॅफिक असतं तिकडं खूप सारे हॉटेल आहे, पण ते सोडून आम्ही इथं वेगळे म्हणजे हा स्टे. बघू, आम्ही ट्राय करू कसं होतंय. सगळे फोन, तिन्ही लेडीज आहे माझ्यासोबत, मम्मी, बहीण, प्रतिभा. तर सगळ्यांचे फोन माझ्याकडे असतात चारही खिशात. मग प्रतिभा तिथं बर्फात खेळत असताना असताना मग ते सगळं नाही जमत. मग मीच ट्राय करतोय की कॅप्चर करावं. आणि मेन ते का करतोय तेच ॲज युजल जे माझं म्हणणं आहे, जे आम्ही फील करतोय, जे बघतोय, फिरतोय, मजा असते, ते तुम्ही फील करावं डायरेक्ट. आणि आय गेस आता नाश्ता पण आलाय. नाश्ता काय आला आज बघू. त्यांना म्हणलं भाई आम्हाला महाराष्ट्रीयन टाईप जरा काहीतरी द्या खायला. आज काय सँडविच, मिक्स पराठे, सँडविच, वा वा वा, पोहे, एक नंबर. कसलं भारी वाटतं बघा इथनं. ही आमची टेबल आहे नाश्त्याची आणि व्ह्यू बघा माग. कसं वाटतंय मम्मी? लय भारी. मम्मीचा एकच डायलॉग आहे, लय भारी. शिकन बोलायला. मम्मीसाठी नवीन आहे, मम्मीला माहीत पण नाही व्लॉग वगैरे काय असतं. मम्मीला लोक म्हणतात की तुम्ही दिसले होते त्या व्हिडिओमध्ये, तुमचे पोरं आणि सून लय भारी करतात, बोलतात का नाही? मग मम्मी आम्हाला बोलती, तुमचे व्हिडिओ राजस्थानला बघतात ना, देखो ना भूत को हमारे भूत को. मी ब्लॉग स्टार्ट पण केला, म्हणलं तुला त्रास नाही द्यावा. इथं एडिटिंग पण चालू आहे, इथं मी नाश्ता पण करतोय, मम्मी पण खातीये. तू कायला आली? जा नाश्ता करायला. आज ऊन मस्त बरं वाटतंय. नाही मस्त ऊन आलं. आणि बघा ऊन शेकायला अजून कोण येतं. आपले तर दिसायलाच बंद झाले बघा साफ सुरळ्या. 1 2 3 4 अजून खूप असतील इथं, किती सारे. ओ बोला ना आता, बोला. अरे हा आता लक्षात आलं. मी बोलत नाही, तुम्ही खूप बोलता असं म्हणतात ना सगळे. गाईज विषय कसा आहे माहिती का, सगळे फोन्स आता कितीतरी, आमचे 4-5 फोन आहेत, सगळं दीपक कॅरी करतात. आता कुठं हरू नये काही नाही, त्याच्यामुळे सगळं त्यांच्याकडे असतं. म्हणून पटकन ते फोन काढतात आणि पटकन ब्लॉग घेतात, असं होतं बऱ्याचदा. सो आता आज मी ठरवलं आहे की मी ब्लॉग घेणार आहे. ठीक आहे, जेवढं होईल तेवढं. आणि दीपक पूर्ण तुम्हाला मी गप्प राहू देणार नाही आहे, समजलं? थोडं का फार का होईना. तर आता चलो, उशीर झाला आहे, तर आता आम्ही निघतो. आमच्या जसलीनचा आम्हाला रोज दिवसातनं एकदा तरी व्हिडिओ कॉल असतोच. दीपू मामा आणि पतू मामी खूप जीव आहे अपोरीचा आमच्यावर. हात दिखाओ आपका, दिखाओ, हात दिखाओ, हात दिखाओ जसलीन. क्या लिखा है? दीपकचा D आणि प्रतिभाचा P. ओहो, किती ते प्रेम. हा काय बरो, मेरा नाम नहीं लिखा. अरे अरे अरे, डॉल को बुरा लगा. जलन हो रही है. नाहीच. माझी मम्मी काय हो करायचं का नाही ते? का? मी आहे ना. तू तुला तर फटकावणारच नाही केलं. ही बघ. आणि तुला मग एक्साइटमेंट आहे का नाही करायची? काय नाही करायची एक्साइटमेंट? तू तुला वर ढकल ना डायरेक्ट वरून.
मम्मी करा नाही नाही ना भीती वाटते. काय वाटत भीती. कसाला चाललोय आम्ही आणि मध्येच इथे थांबलोय जरा पॅराग्लायडिंग वगैरे ह्यांना करायची होती, राफ्टिंग वगैरे. मी तर काही करणार नाहीये, ह्यांनी मला किती पण फोर्स करू दे मी नाहीच करणार आहे. माझ्याकडनं होऊच शकत नाही, मला जाम भीती आहे, जास्त उंच ह्याच्याहून जास्त पाण्याची वगैरे खूप भीती आहे मला. मी कधीच करू शकत नाही ते, पण हे मला अति फोर्स करतायत पण तरी पण मी करणार नाहीये. ह्यांना तर करायचंय, आमची डॉल करणार आहे मम्मी, तर मम्मींचं पण काय नक्की नाहीये, पण मी तर नाही, मी नाही करूंगी यार. क्यों नहीं कर रही? नाही मी नाही करणार दीपू, नाही करणार. मम्मी करते. मम्मी असू दे करू दे मम्मींना, मी नाही करणार. लप्पट देऊला कर ना मग तू. नाही यार दीपू मला नाही होणार. अरे मम्मी करते एवढं तर. मम्मींना करू दे, मी नाही करणार. ठीक आहे बस बोमला, आपण दोघं खाली बसू. तुम्ही यार मम्मी आणि डॉल गेल्या दोघी जणी वरती पॅराग्लायडिंग करायला. मम्मी घाबरत आहेत पण तरी पण गेल्यात. मी जरा जास्त घाबरते. ठीक आहे, मला वाटते खरंच भीती, मी नाही करणार. मला माहिती आहे मी या गोष्टी नाही करू शकत आहे, नाहीच कर. मी आपली मस्त गाडीमध्ये बसले होते आणि हे आलेत मागून, मला म्हणतायत तिथं 1 वर्षाचं एक लहान बाळ आहे मस्त. अरे असलं मी व्हिडिओ दाखवत, असलं खेळते ना माझ्यासोबत. चल मम्मी का नाही जाना, मम्मीला एक्सपिरियन्स देखणार मला. माझी मम्मी एवढी घाबरती, मी तिला फोर्सफुली, मला पण लय भीती वाटत होती. मम्मीला मी पाठवलं, मी नुसतं असं करतो, देवा माझ्या मम्मीची काळजी घे, माझ्या मम्मीची काळजी घे. आणि मम्मीने फायनली पॅराग्लायडिंग केली. एवढा आनंद होता ना मला, मी सांगू शकत नाही. मम्मीने केली पॅराग्लायडिंग. आम्ही दोघं बसलो, आम्ही करू इन फ्युचर. ही घाबरली, मी करू शकतो, मी कधी पण करू शकतो. मम्मी करणार नाही ना, मला त्यांनी पाठवलं पण नाही, म्हणलं मम्मी घाबरण. मला डायरेक्ट डोळ्यात कसं तरी आले रे, भरून आले. मम्मीला असं बघणं लय भारी. मम्मी डेंजर आहे बाबा. एक मम्मी काय करते, डान्स करत आली. गोप्रो डोळेच भरून आले रे पागल. भारी वाटतं ना. ओ मम्मी बापरे. मम्मी दे, मम्मी दे. मम्मी केवढं लागो. मस्त काय बस मस्तीच आहे का एक शब्द. थंडी लागी का ऊपर. आ जाओ मैं वाट जो रहा, मत तब गया गाड़ी में. बाय बाय. तुम्ही जास्त खुश आहे, यांचे तर डोळेच भरून आले. काय मम्मीला असं बघ ना. खाली आल्यावर बघू आपण, मम्मींना विचारू परत. गेले 2-2.5 तास झालेत, अजून मम्मी आणि डॉली आल्या नाही आहेत खाली. मी बोर झाली आहे. आता आम्ही गेलो होतो एका हॉटेलमध्ये नॉर्मल नाश्ता करायला, नाश्ता वगैरे केला आहे. आता खाली आलो आहे. आता म्हटलं कुठेतरी फोटोज वगैरे काढूयात, चला फिरू तरी कुठेतरी. त्यामुळे अरे यार मी गोल गोल फिरते, मी इकडून आली आहे, ते इकडून. डॉलन तर आला नाही, कॅन्सल झालं कारण त्यांना पॅराग्लायडिंगला 4 तास झाले. आता आज आम्ही रूमवरच मजा घेऊ. चलो तर आता आम्ही जातो Next, river side. असंच टाइमपास. आज आम्ही रील पण शूट केली भारी. हा मस्त झाली आहे ती. तू इथनं चल बाबा, डरो मध्ये उडवलं तर दुसरी बाईक आणायला लागेल. तरी पण येऊन मानगुटीवर बसेल मी. भूत ना. भूत बनून. चलो रस्त्यावर. एवढी का पिली तू. अरे हॅलो चला. तुला बोललो ना मी काल, काय ब्लॉग करत कामाचं नाही, आता नाही, मलाच ब्लॉग. बोल. काही कामाचं नाही, ब्लॉग घेत नाही माझा, काही नाही, नखरे करायला लागलेत नुसते. अरे लोक बघायला लागले माझ्याकडे, मी एवढ्या मोठ्याने बोलते का दीपू. आम्ही कुठे आलोय बघा, टाइमपास म्हणता म्हणता एवढी छान नदी आहे. इथे टाइमपासला पण एवढी भारी नदी. हा आता ना इतका वेळ झालाय मी तुम्हाला काय सांगू. मम्मी आणि डॉलीच्या पॅराग्लायडिंग मुळे अख्खा दिवस वेस्ट गेलाय. पैसे वाया गेले, गाडीचे वाया गेले, हॉटेलच्या रूम मध्ये एन्जॉय करता आला नाही. इथंच आहे ना आपण, हे बघा इथेच आहे गाडी, अजून जी गाडी इथं लागली ती इथंच आहे. आम्ही पण इथंच आणि आले बघा. कसलं टायमिंग आहे आपला. खतरनाक ब्लॉग करायचा. आता आम्ही घरी जाणार आहे आणि बॉन फायर करणार आहे, मस्त बार्बेक्यू करून बसणार आहे. आणि मला मम्मीचं हे घ्यायचं, रिॲक्शन घ्यायची आहे आणि
आज लवकर जायचं होतं, म्हटलं एक दिवस आपण जरा हॉटेलवर आले. कसं वाटतंय मम्मी? भीती वाटली का? काहीच नाही, काहीच नाही ना. काही नाही लागो डर, बढ़िया लागो, मजा आयो. भाग्या का पहला मी भागे इतना सब चले आयो, म्हणजे फेक दे बेबे. हा? काढाम फेक दे. हेच मराठीत बोला, मराठी लोक आहे ना आपले जास्त असतात. आता मराठीत बोला. मराठीमध्ये ते ढकलून देतात, मग काय भीती नाही वाटत. डोंगरावरून खाली ढकलून 15-20 मिनिटं खाली 15-20 मिनिटं हवेत ना वरती. हवेत काय नाही वाटलं हवेत मग. यार बरं झालं मी गेले नाही. डॉल काय काही झालं वाटत होतं? नाही. नाही पण कोणाला तरी लागलं मस्त ना. मजा आयो. तुला काय वाटलं? तुला ती रिएक्शन बहुत सी है, नॉर्मल एकदम. एकदम नॉर्मल काय. बहुत अच्छा लगा, हमारे ब्लॉग बहुत अच्छा एक्सपीरियंस था. स्क्रिप्टेड नहीं करते, जो है वो नेचर. मम्मी कैसे खुश हुई? ओव्हर ऍक्टिंग करली. कैसा लगा सच बोल. कसं मराठीत बोल. लई छान वाटलं. मस्त एक्सपिरियन्स होता. तर मी पण ट्राय करा. बस एवढं. ऑन युअर ओन रिस्क. कुणाचा पाय फ्रॅक्चर झाला ना? कमर फ्रॅक्चर होई? बापरे. खरं? शाळेत म्हणून मी जात नव्हते. चला आता आलेत, आता फायनली निघू. आज मस्त इकडे तिकडे फिरून थोडासा टाइम आज गेला असाच, म्हणजे जास्त काही झालं नाही माझं, कारण मम्मींनी आणि डॉलनी पॅराग्लायडिंग केली, तोपर्यंत आमचा टाइम असाच गेला खाली. पण आम्ही इकडे तिकडे फिरलो, थोडंफार मजा मस्ती केली, जाऊन बसलो वगैरे. आणि नंतर मग ते आल्यानंतर आम्ही खाल्लं पिल्लं आणि आलोय इथे हॉटेलला आलोय आता. हे आहे तपणीओ. मैं तो अपने को सांडलं. तर आपण हा ब्लॉग आता इथंच एंड करायचा का? आजचा दिवस तर मम्मीमुळे आणि हिच्यामुळे फ्लॉप गेला, पण मेमरीज खूप भारी केले क्रिएट. जीजू, मेघ भाई, पतू और मैं आम्ही नदीच्या काठावर बसलो होतो, सागर किनारे दिले पुकारे, आणि हवेत होते. वो गाणं कोणचं गात होतो आज? हा नी हा, आम्ही नदीवर बसलोय सागर किनारे आणि मम्मी पॅराग्लायडर्स होते, गाणं गाती हवा के साथ साथ. मम्मी म्हणते गप्प बस, बोल ब्लॉग एंड. आणि प्रतिभाला फोन एडिटिंगला देतोय मी. आताचे इथून पुढचे ब्लॉग मी स्वतः एडिट करणार आहे. सगळ्यांनी मला खूप बोललेत आता हे लोक, त्याच्यामुळे मी स्वतः एडिट करणार आहे. ठीक आहे, अभी मैं सब ही तुला. आधी मारवाडी, आधी हिंदी, ती सगळं शिकणार. आणि थोडंसं यांचं पंजाबी. सो गाईज मस्त आज आम्ही 1-2 तास बॉन फायर करणार आहे. आणि आज मनालीतला आमचा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस तर स्नोला लय मजा केली तो, आणि हा सेकंड. उद्या आम्ही काय करणार आहे तो वेगळा ब्लॉग. तर हा ब्लॉग जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब सगळं करून टाका जे करू शकाल, कारण त्याच्यामुळे तुम्हाला आमचे दुसरे ब्लॉग भेटतील. ही एंड नाही करून देते. सो बाय, गुड नाईट. चलो बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. फायनली आलोय आम्ही अटल टनलला. आता येईन त्यांचं मेन हे गेट वगैरे, तर ते पण तुम्हाला दाखवतो. मला आहे मेन अटल टनलचा गेट. इंडियाचं सगळ्यात लांब टनल, 11-12 किलोमीटरचा टनल आहे. सरळ 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 एकदम. आता ऊन पण आहे, थंडी पण लय जास्त वाटते. मला सोडून गाडी पुढे गेली, आता त्यांना शोधत बसले. बघा हिला जायला पडली. अय माग बघ, जा. मी तर इच्छा आहे माझी, तू पडली पाहिजे. नाही पडायचं यार मला. डायरेक्ट डोंगरांच्या मध्ये आम्ही आता. इथं तर बघ, हे बघा आवरी. यांना आता ना मारणार आहे मी, एवढा वेळ लावता. एवढं लेट. एवढं लेट कोण करत रे? हा
या ना, या वर या. एवढं लय नका मारू, लय जोरात लागते, शपथ जोरात लागते. इथं पडली. कर्मा कर्मा. मेरा फुटेल माझा. जोरात लागतंय. नाही. ए लागे रे. या 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 नका मारू यार प्लीज. या, एवढा वेळ लावता ना. फोन फेक मला मारलं ना तू. आता फोन फेक. नाही मारा, तू जोरात मारलं मला. कानाखाली मारलं, डोक्यावर मारलं. मम्मी लागत नाही का जोरात? हे बघ. ए चला ड्रायव्हर लय वेळ आला थांबलाय. थांबा ना मम्मी. गाडीत बसलोय बघा, लेट करंट. आवरून परत घरात गेलती. चल लवकर. आता ना ही जागा सोडून आम्ही दुसऱ्या हॉटेलवर चाललो. मला असं निघताना कसं तरी झालं, मी परत आले मागे बघायला. म्हटलं एकदा बघते आणि जाते. तू सांग अजून. चल इथं करू 3 दिवस स्टे. मला काय नाही ना, पण नको. काल रात्री आम्ही सगळे इथे बसलो होतो ना, बॉनफायर केलं होतं वगैरे, ते सगळं तसंच आहे तिथे. तर ते आठवलं असं सगळं आठवतं ना, तिथे आम्ही बसलेलो. असं वाटतं ना लय दिवस होतो. असं भारी वाटते मला, म्हणजे सोडू वाटत नाहीये ही जागा. रड ना थोडं. नाही भारी वाटते. 1 मिनिट 2 मिनिटं शांत बसा. बघा किती सायलेन्स आहे इथं. सुकून आहे. सुकून का दुसरा नाम म्हणाली ना. हा चला निघावं लागेल आता. पतू बोल लवकर. पतू बोला. हे घातलं मला डायरेक्ट याक आठवत होतं ना, बैल तो तिथला याक. केसाळू. सॉरी बोला. याक देखे बोला. हां याक, ये देखो याक, ये देखो याक याक लाया हमने पकड़ के. सॉरी बोला. इन्हें खेत में ज्वार ना गहू गणा भी है क्या? सॉरी बोला. अजिबात नाही. लवकर सॉरी बोला. छोडूंगी नहीं मैं. सॉरी बोला. एक चापडीत खाली पडेल, दुसरी लागू नाही. बोला ना, बोला ना. सोडलं का स्वतः? जा बस. सॉरी बोला. सॉरी बोला. क्या किया बोला? बहुत दूर खाली बस. पकडा ना कांदा. सॉरी बोलले नाही तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार नाही. बरं झालं, डोकेदुखी कमी झाली. शांत. आताच लय शांत झालं रे एकदम. बस लवकर खाली. सॉरी बोला पटकन. तूच तर म्हणली नाही बोलणार. जा. सॉरी बोला. नाही बोलत. जाऊ द्या, माफ करा. शॉपिंग साठी पैसे घ्यायचे. तुला माफ केलं. पैसे घ्यायचे आपल्याला शॉपिंग साठी. तर आता आम्ही चाललोय शॉपिंगला. आम्हाला दिलंय असं सोडून. आम्ही चालत चालत चाललोय तिघीजणी. आम्हाला आल्यापासून आम्ही म्हणतोय की आम्हाला शॉपिंगला जायचे सोडा. बघू इकडे कसं काय आहे ते गेल्यावरच कळेल. जेजू आम्हाला बोलले होते की इथे फक्त 1 किलोमीटर आहे, तर तुम्ही चालत पण जाऊ शकता. आता आम्ही बघतोय तर 2 किलोमीटर आहे. आमची आत्ताच वाट लागली आहे. एकतर हे शूज कम्फर्टेबल नाही आहे तेवढे चालायला, त्याच्यामुळे बघू आता कुठं जातोय आम्ही. काय वाटतंय डॉल? वाट लागली ना? 2 किलोमीटर चालायचं किती डेंजर चालवत आहे. चलो अभि. काहीच इथं मॉल रोडला आलोय. एवढं लांब चालत पण इथे प्राईस खूप जास्त आहेत आणि क्वालिटी पण तशी नाही आहे. अजूनपर्यंत तर एवढा वेळ येऊन काहीच आवडलं नाही आहे आम्हाला. जास्तच आहे जरा इथे प्राईस. बघू, आमचं ठरलंय की जर आवडलं तर घ्यायचं, नाही तर नाही घ्यायचं. आता आम्ही ही अशी एवढी शॉपिंग केली आहे. नाही म्हणता मगाशी मला असं वाटलेलं मी काही शॉपिंग करणार नाही आहे, पण आता मी खूप शॉपिंग केली आहे आणि आता जरा बरं वाटतंय. आता थंडी पण वाजायला लागली. आम्ही शांत बसलोय म्हणून. दीपकला फोन केला तर दीपक म्हणतात आम्हाला 15-20 मिनटं लागेल यायला. मग आता तोपर्यंत थांबतो. ते आले की मग जातो. सांगितलं तुम्ही आले म्हणून आणि बॅग घेऊन गेले. इतक्या वेळ आम्हाला उभं केलं
हा? आणि आम्हाला म्हणले तू फक्त फोन कर झाल्यावर. मी लगेच 5 मिनिटात आलो. 5 आवडलं का मॉल रोड? मिनिटाचं 1 मिनिट इकडे दाखवा. 5 मिनिटाचा अर्धा तास उशीर केला ह्यांनी. खायला का जेवायला आली? हा बघू. मी खायला पण आले आणि मी जेवायला पण आले दोन्ही. इथे आम्ही जेवायला आलोय आणि ह्यांचं भलतच चालू आहे. काय केले बघू जरा. आपले आज 40,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत आणि थँक्यू सो मच गाईज. थँक्यू, खरंच 15-20 थँक्यू. दिवसातच झालेत. अजून 15-20 दिवसात 100K करू. तर आता जेवतो, खूप भूक लागली आहे आणि मग निघतो.